मार्केट आपण तयार करायचं। टीम क्वार्टर फायनलच्या दिशेने आपण वळतोय। पहिला सामना सुपर 6 मधील। त्या अगोदर मी विनंती करतोय प्रत्येक प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी। सुपर 6 मधील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय। ह्या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघ आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यातील आता सुपर 6 मधील ही लढत आपण पाहतोय। पहिला सामना रेहांत दुर्गेश 11 अर्डाला विरोधामध्ये गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतो। पहिली धाव सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड धावेंचा श्रीगणेश केला जातोय तुषार किणी आणि जतीन पाटील हे दोन खेळाडू सातत्याने आपण पाहतोय। एक जतीन पाटील म्हटलं तर संघाचा एक पाठीचा कणा म्हणून ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे। अष्टपैलू खेळाडू ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु दुसरीकडून ह्या स्पर्धेमध्ये तितकाच मोठा दरारा तितकाच मोठा दबदबा राहिलाय तो संघ रेहांत दुर्गेश 11चा संघ आहे। यावेळेला तुषार किणी पाचच्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा खेळ राहिला होता, परंतु ह्या वेळेला लढाई थोडीशी महागडी असेल। जातोय बॅक टू द डगआउट। यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय गडी बाद पहिला गडी डगआउट। सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची कीर्तन मोठे रुबाबामध्ये पोरार नाले गावाची दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान। धन्यवाद डीजे। पहिल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समीर कदम खऱ्या अर्थानं बडे मॅच का बडा खिलाडी। अनेक वेळा हा संघ आपण पाहतो यावेळेला मयूर होता चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते। आतापर्यंत 3 धावा नक्कीच धावफलकावर पाहायला मिळतात। थोडंसं डोकंदुखी असेल तुषार किणी बॅक टू द डगआउट मध्ये जतीन ह्या खेळाडूला ह्या वेळेला मैदानात राहणं तितकंच गरजेचं असेल। बॅफुटला येतोय ढकलतोय सिंगल धाव पुश करो खुश रहो काहीशी अशी परिस्थिती आपण पाहतोय। 1 टू गो शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 4 धावा ह्या धावफलकावर येतात। अल्केश पाटील ह्या स्पर्धेमध्ये यंदाच्या वर्षामध्ये थोडासा लहरामध्ये पाहतोय। एकच चांगला आणि का गोड गळ्याचा धनी म्हणून सातत्याने ह्या व्यक्तीकडे पाहिलं जातं। सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड। आता पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा ह्या धावफलकावर आहेत। जेवाला बघतान वाट ग बाया जेवाला बघतान वाट ग। विकास धसकर पाठचा मॅचचा हिरो ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती एक माफक आव्हान होतं, परंतु JCCB सारखा संघ अतिशय गोलंदाजीच्या बळावर एक खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील आपण पाहतोय। तो विकास धसकर आहे तितकीच मोठा एक अनुभव आहे। दुसरीकडून अल्केश पाटील असेल जतीन पाटील असेल संघ थोडासा नक्कीच तणावामध्ये प्रेशरमध्ये दबावामध्ये आहे आणि दबावामधून कशा प्रकारे बाहेर निघणं हे दोन खेळाडूंना माहिती आहे। असं म्हटलं जातं ना लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कम रहेगी और देखो जब तक ना सफल हो तुम चेंद निंद सब त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ह्या वेळेला कोशिश करावं लागेल, ह्या वेळेला लढावं लागेल, पडावं लागेल, आज स्वतःला मैदानामध्ये खरं तर सिद्ध करावं लागेल। ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढाई आपण नक्कीच पाहतोय। तोपर्यंत येतोय डीजे मयूरच्या दिशेने। आय क्रिकेट आमची जान आय क्रिकेट आमची शान आय क्रिकेट आमची जान आय क्रिकेट आमची शान आय क्रिकेट आमची जान आय क्रिकेट आमची। धन्यवाद सुशांत नवीन फलंदाज अल्केश असेल सुशांत असेल, परंतु धावेंना रोख लगावले जाते। विकास धसकर त्यासाठी सातत्याने जाणला जातोय। यावेळेला बाफट लावून ढकलण्याचा प्रयत्न पुश केला होता। सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड। आतापर्यंत 7 धावा ह्या धावफलकावर आहेत। थोडासा संकटामध्ये जरूर आहे, परंतु अल्केश पाटील ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तितकीच चांगली फलंदाजी केली।
आणि आता ह्या वेळेला तितकी फलंदाजी करणं देखील गरजेचं असेल. धावचीची संधी होती, पंच यावेळेला ठेटाळून लावतात. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. चांगलं क्षेत्ररक्षण मार्क होता ज्या ठिकाणी. एक यंगस्टर खेळाडू देखील आपण पाहतोय. रोहित पाटील असेल, दर्शन अहिरे असेल, स्वयं गिरकर सारखा खेळाडू असेल, यंगस्टर खेळाडू देखील आहेत. आणि त्या बळावर हा संघ आज कॉम्बिनेशन खेळत असताना मोठमोठे खेळाडू जयेश घरात आज सातत्यानं हे नाव अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आज मोठमोठ्या स्पर्धा, पालघर असेल, मुंबई उपनगर, मुंबई सिटी आणि त्या ठिकाणी जाऊन ह्या वसई विरारचे एक अभिमान म्हणून सातत्याने बॉक्स क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूकडे पाहिला जातोय. तो खेळाडू दुसऱ्या संघात आपण पाहतोय. मृदुल जरा एक मिनिट थांबवतोय. सदानंद गजानन पाटील आणि दशरथ गजानन पाटील म्हणजे सदादा आणि दशरथा यांच्याकडून लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटसाठी 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लगावण्यात आलंय. 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेट याच्यासाठी सदादा आणि दशरथदादा यांच्याकडून हे बक्षीस या ठिकाणी लगावण्यात आलेलं आहे. यस, नक्कीच पहिल्या 2 षटकांचा खेळ. 2 गडी यावेळेला नक्कीच परताळतात. तुषार असेल, जतीन असेल, 2 सलामवीर फलंदाज यावेळेला डगआउट मधून. डगआउट पूर्णतः आपण पाहायला गेलं तर सन्नाटा आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 9 धावा धावफलकावर जरूर आहेत. आता येणारे 12 चेंडूंचा खेळ. आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. कहते ना, दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. आणि ह्यासाठी प्रयत्न करावा लागेल, ह्यासाठी लढावा लागेल, स्वतःला मैदानामध्ये तितकंच झोकून द्यावं लागेल. आतापर्यंत हा प्रयत्न रेहांत दुर्गेश 11चा आपल्याला पाहायला मिळतो. टिचून मारा, कंजूस मारा, हे सर्व काही व्हेरिएशन पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळतं. विकास धसकर, चिका असेल, समीर कदम आपण पाहिला. 2 षटकामध्ये 2 गडी नक्कीच परताळले जातात. परंतु ह्या 2 खेळाडूंमध्ये आता आशाभूत नजरेनं संपूर्ण आता डगआउट पाहत असेल. म्हटलं जातं ना, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. आपण त्यातून काय घेतो ही भूमिका महत्वाची आहे. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक समुद्राच्या किनाऱ्यालगत जाऊन आपले फक्त पाय भिजवून येतात. आता यातून मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. आणि हे प्रयत्न आता पराकोटीचे असतील. हे पराकोटीचे प्रयत्न करणं तितकंच गरजेचं असेल. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 10 धावा धावफलकावर. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अरे, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. संघर्ष हा तितकाच मोलाचा असतो. संघर्ष करावा लागेल. सातत्याने ह्या संघाला आपण पाहतोय. समोरचा संघ, ज्या संघाचा आपण पाहतोय, रेहांत दुर्गेश 11चा संघ आहे. किरण होता, थोडासा फंबळ आणि झेल सुटल्यावर सातत्याने एक आठवण येते. कोण विसरेल ते कोलकाता ईडन गार्डनचं मैदान. 6 धावेंवर ज्या वेळेला द हिटमॅन रोहित शर्माचा झेल सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त 264 धावा ठोकणारा द हिटमॅन शर्मा हा देखील सातत्याने आठवत असतो. आतापर्यंत 11 धावा धावफलकावर आहेत. सुशांत पाटील आहे, डायरेक्ट हिट असेल का? नवे, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 12 धावा धावफलकावर आहेत. प्रयत्न करावा लागेल. येथून 1-2 चौकारे नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये आणतील. परंतु तो प्रयत्न कोणावर असेल? एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला टोकायचं, एकाला ठोकायचंय. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये ह्या आईभाऊ आणि मारंबलपाड्याच्या मैदानात आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत, हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा अल्केश पाटील आहे. थोडासा फंबल, डायरेक्ट हिट. विकास धसकर, चिका, नाम तो सुना ही होगा. आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान. नक्कीच धन्यवाद डीजे. दुर्गेश 11 संघात गीत आपण पाहिलं ना तर क्रिकेट आमची शान आहे आणि क्रिकेट आमची जान आहे. आणि खऱ्या अर्थाने ह्या संघाने सातत्याने दाखवलंय. टेनिस क्रिकेट असेल, टर्फ क्रिकेट आपण पाहतोय, बॉक्स क्रिकेट पाहतोय, ह्या खेळाडूंचा सातत्याने हा संघाचा दबदबा राहिलाय. रेहांत दुर्गेश 11 संघ म्हटलं तर राज तो हमारा हर जगह पे है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में. असा हा संघ आपण पाहतोय. अतिशय मोठा संघ, परंतु दुसरीकडून पडतोय, नडतोय, झडतोय. यावेळेला 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील का?
सिंगल धाव, चांगलं बॅकअप होता, किरण होता, समीर होता, ह्या चेंडूवर येतोय पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 13 धावा ह्या धावफलकावर आहेत. तर विशेष अतिथींचं या ठिकाणी विशेष आगमन या मंचाच्या दिशेने होणार आहे. या स्पर्धेसाठी ज्यांची खास भेट या मंचाला लाभते असे सन्माननीय सावंत साहेब, त्याचबरोबर विकासदादा पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात या दोन्ही मान्यवरांचं. नावाचा त्याचे समान दिवाना नावाचा, नावाचा नावाचा त्याचे समान दिवाना नावाचा. आय समाज कार्यात पाऊल पुढे या विकास आदरणीय सन्माननीय सावंत साहेब आणि त्याचबरोबर विकासदादा पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. सर्वांना विनंती करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात सन्माननीय सावंत साहेब आणि त्याचबरोबर विकासदादा पाटील साहेब. मी विनंती करेल आपला दोन्ही मान्यवरांना की आपण आदरपूर्वक मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर ठाकूर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पाऊल पुढे या विकास पाटील दादाचा, समाज कार्यात पाऊल पुढे या विकास पाटील दादाचा, विकास पाटील दादाचा, आमच्या विकास पाटील दादाचा. त्याचबरोबर युवा समाजसेवक सन्मान्य विकासदादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. ठाकूर साहेबांचं आगमन झालंय, सावंत साहेबांचं आगमन झालंय आणि आता खऱ्या अर्थानं त्या मंचाचं वजन सुद्धा वाढलंय. म्हणजे म्हणतात ना, वजनदार व्यक्तिमत्व मंचावरती आहेत आणि या मंचाला खरोखर 4 छान लागलेले आहेत. नक्कीच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येतोय. आतापर्यंत धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. धावेंना रोख लगावले. 13 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मुख्य मान्यवर ह्या स्पर्धेला लाभलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सर्वच अतिथींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत हृदयाच्या अंतःकरणापासून. आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग आपण ऐकतोय, पाहतोय. एक मानाची सन्मानाची अशी ही स्पर्धा, अतिशय सुंदर स्पर्धा, एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम, त्या चमचमत्या ट्रॉफया, ती नौखा जणू काही कोलीवाड्यात आलोय की काय, अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विकासदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून देखील आपण एक मोठी स्पर्धा पाहिली होती, तुकाराम पाटील चषक, विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ती स्पर्धा पार पडली होती. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतो. आतापर्यंत 14 धावा धावफलकावर नक्कीच आहेत. येथून येणारे 2 ते 3 चौकार पुन्हा एकदा गुरुदत्त संघाला मॅच मध्ये आणतील. ते चौकार येतील का ती येणारी काळ वेळ दर्शवेल, परंतु दुसरीकडून जयू आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. मित्रांनो, हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण काय आहे ना, परमेश्वर प्रत्येकाला हिरवा म्हणून जन्माला घालतोय, परंतु चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवत असतो. आता चमकावं लागेल. इथून एक पाहायला गेलं तर एक भला मोठा जुना जाणता संघ आहे. 16 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी नक्कीच असेल. आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये रचित एखादा चौकार लगावेल का? तो चौकार येईल का? नाही. कॉम्बिनेशन फील्ड किरण होता. यंदाच्या सीझन मध्ये किरण थोडासा कमी कुठेतरी नक्कीच पडतोय, परंतु ह्या वेळेला बडे मॅच का बडा खिलाडी आहे. तितकाच मोठा एक्सपिरियन्स, तितकाच मोठा अनुभव आणि हा दांडगा अनुभव आज मैदानामध्ये दाखवतोय. 17 धावा धावफलकावर येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. सुशांत रचित ही जोडी मैदानात आहे. पुन्हा एकदा यावेळेला मार्क आणि दुर्गेश 11 संघाची ही ताकद राहिली. खऱ्या अर्थाने ही ताकद तितकीच आहे. क्षेत्ररक्षण बॉक्स क्रिकेटमध्ये हा क्षेत्ररक्षणाला देखील तितकंच महत्व दिलं जातं. एखादा चौकार येईल का? हा चौकार तितकाच गरजेचा असेल. आतापर्यंत 18 धावा आहेत. ह्या चौकारानं 23 धावांचं टार्गेट जाईल. ती येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल. तो चौकार येतोय का? येतोय, नक्कीच येतोय. शेवट थोडीशी कुठेतरी गुरुदत्त संघासाठी गोड असेल. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 22 धावा ह्या धावफलकावर असतील. आता येणारे 22-23 इक्वेशन आहे. 22-23 त्याच्या समान दिवाना नावाचा, नावाचा नावाचा त्याच्या समान दिवाना नावाचा. आय समाज कार्यात पाऊल पुढे या विकास पाटील दादाचा, आय समाज कार्यात पाऊल पुढे या विकास पाटील दादाचा, विकास पाटील दादाचा, आमच्या विकास पाटील दादा.
धन्यवाद धन्यवाद डीजे. खरंच नक्कीच हा भवानी चषक हा मानाचा सन्मानाची अशी स्पर्धा आपण पाहतोय. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच माननीय नगरसेवक रणजनदादा पाटील असतील, समाजसेवक भावेशदादा पाटील असतील. नेहमीच एक मारंबलपाडा म्हटलं तर एक मोठा हात हा सातत्यानं हा मारंबलपाड्यावर असतो. असे दोन व्यक्ती आपण पाहतोय. तसेच उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळेला आपण पाहिलं वामन घना पाटील साहेब असतील, पांडुरंग भोईर साहेब असतील, वसंत पाटील साहेब असतील, शेखर पाटील, कैलास पाटील साहेब असतील, गणेश पाटील साहेब असतील, लक्ष्मण पाटील साहेब असतील, विजय पाटील साहेब असतील. हे सर्व एक वरिष्ठ व्यक्ती हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्णतः आई भवानी क्रिकेट क्लब संघाच्या सोबतीनं एक मोठा हात हा प्रत्येक वरिष्ठ व्यक्तींचा आपण पाहतोय. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतो. आता येणारे 24 चेंडू 23 धावेंचे एक माफक आव्हान आहे. ह्या धावेंना रोख लागावला जाईल का ती येणारी काळ नक्कीच दर्शवेल. एक रंगलेला सामना, रोमांच तरार, फदआलित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध हे सर्व काही आता टॉप 6 मधून आपल्याला पाहायला मिळेल. मनीष आहे दुसरीकडे. मनीष ह्या खेळाडूंना आतापर्यंत प्रभावित केलंय, परंतु दुसरीकडे जयेश घरत आहे. जयेश घरत सातत्यानं आपण पाहतोय ह्या खेळाडूला चला मुख्य मान्यवर आपण पाहतोय या ठिकाणी एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्वांचे एक लोकप्रिय असे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात. सदानंददादा पाटील यांचे एक आणि काशीनाथ पाटील साहेब देखील या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि यज्ञेश्वर पाटील साहेब देखील आहेत, माजी सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, त्यानंतर काशीनाथजी पाटील साहेब, ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष, आणि त्यानंतर माजी नगरसेवक सदानंददादा पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या विशेष अतिथींसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. सगळ्यांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात या सर्व अतिथींचं. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. थँक्यू. आणि आता मंचावरती जर आपण बघाल जी मान्यवरांची मांदी येत असताना आपल्याला बघायला मिळते. हे मान्यवर बघता या क्रिकेटवरती किंवा कोणत्याही क्रीडा साहित्यावरती अतोनात प्रेम करणारी हे सर्व मंडळी आज आपल्या मंचावरती आहे आणि म्हणूनच या स्पर्धेची शोभा वाढतीये. या स्पर्धेला 4 छान लागतायत आणि आता सामना सुद्धा तितकाच रंगत धरवताना दिसणार आहे. सन्माननीय अतिथी म्हणून आपण काशीनाथजी पाटील साहेब यांना आपण पाहतोय. त्याचबरोबरीने त्यांच्या साथीनं माजी सभापती यज्ञेश्वरजी पाटील साहेब, त्याचबरोबरीनं माजी नगरसेवक सदानंददादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाकूर साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर युवा समाजसेवक आपले विकासदादा पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबरीनं मारंबळपाडा गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी नगरसेवक रणजनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबरीनं भावेशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात झाली आहे. त्या मॅचला सुरुवात होत असताना पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर लक्ष्य 23चं लक्ष्य आहे आणि या 23चा पाठलाग आणि बचाव आपल्याला बघायला मिळणार आहे. मॅच रफ अँड टफ होणार आहे, टफ फाईट होणार आहे. आता ती फाईट कोण कोणाला कशी देतोय यामध्ये काळवेळ सांगणार आहे. तोपर्यंत जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी मृदुल मेहर सज्ज आहेत. ओटी कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच सुपर 6 मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 2 तब्बल संघ आणि त्यातील ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू सिंगल धाव धफकामध्ये ऍड होत असताना आपण पाहतोय दर्शन अहिरे. दुसरीकडे एक अपकमिंग यंगस्टर आहे, ह्या खेळाडूंना देखील प्रभावित केलंय. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी बेस्ट बॅट्समन हा खेळाडूच्या नावी होता. असे 2 खेळाडू सातत्याने आज मैदानामध्ये आपण पाहतोय. दुसरीकडून 2 हात उभे करून यावेळेला गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ देखील आपण पाहतोय. मनीष आहे, मनीष घरत या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन ह्या खेळाडूच्या नावे देखील लगातारचे 5 गडी बाद करण्याचा विक्रम
कोण विसरेल ते 11 सीसीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये घेतलेले. येस मृदुल नक्कीच थोडं थांबवतोय, दिलगिरी व्यक्त करतो त्यासाठी. पण लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट सदानंददादा पाटील आणि दशरथदादा पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस आहे. 3000 रुपयाचं बक्षीस, लगातार 3 विकेट आणि लगातार 3 चौकारांसाठी. दोन्ही महिलांचे जे दोन्ही संघ आहेत SKCC आणि गोल्डन स्टार, या दोन्ही संघांना विनंती आपण आता मैदानाजवळ येऊन थांबायचंय. SKCC आणि गोल्डन स्टार आपण मैदानाजवळ येऊन थांबायचंय. थोड्याच वेळात या मॅच नंतर आपण प्रेक्षणीय सामना, या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणून पहिल्यांदाच मारंबळपाडा गावामध्ये महिलांचा सामना बघणार आहोत. त्याच्यामध्ये 2 प्रसिद्ध संघ एकमेकांसमोर असतील. एका बाजूला गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी तर दुसऱ्या बाजूला SK क्रिकेट क्लब. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत, त्याने लीड करायचंय आणि आपापल्या संघाला घेऊन टॉस का बॉस आणि मैदानाची एंट्री आहे तिथे येऊन थांबायचंय. नक्कीच, आणि हा सामना पाहण्यासाठी देखील आज मैदानामध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ह्या स्पर्धेच्या, हा मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस. आणि ग्रँड फिनालेमध्ये टॉप 6 मधील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तुंबळ युद्ध हे पाहायला मिळेल. एकीकडे रेहांत दुर्गेश 11 तर दुसरीकडे मनवेलपाडा गुरुदत्ताचा संघ आपल्याला पाहायला मिळतं. तितक्याच एक भल्या मोठ्या संघांना आतापर्यंत धूळ चालत हा संघ हा टॉप 6 मध्ये दाखल झालाय. येथून असणारा प्रयत्न हा नक्कीच पराकोटीचा असेल. तर दुसरीकडे जयेश आहे. जयेश आज स्वतःला म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचं मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचंय मला. आज संपूर्णतः हे मैदान आणि या मैदानातील प्रत्येक खेळाडू हा चाहता वर्गांना आज मला मन जिंकून द्यायचं आहे. आज स्वतःच्या संघाला, स्वतःच्या अर्णाला, गावाला ह्यासाठी जिंकून द्यायचा प्रयत्न, हा प्रयत्न 2 खेळाडूंमधून आपण पाहतोय. नाही मृदुल, अगदी योग्य उल्लेख केलात आपण की मनं जिंकायची आहेत. मनं तर सगळ्यांना जिंकली आहेत. आई भवानी मारंबळपाडा क्रिकेट क्लबने सुद्धा सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. ज्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन त्याने दाखवलं, ज्या प्रकारे कोळी संस्कृतीचं इथं प्रदर्शन भरून आणलं, प्रदर्शन करून आणलं, होडीमध्ये नौकेमध्ये एवढ्या सगळ्या ट्रॉफीज आहेत. प्रत्येक कर्णधाराची एंट्री आपण बघितली, त्यांच्यासाठी वेगळं बक्षीस ठेवलंय. आणि ही जी मॅच आपण बघतोय त्या मॅचमध्ये एकाला अर्नाळ्याचं नाव मोठं करायचं, एकाला मनोलपाड्याचं नाव मोठं करायचंय. आणि दोघेही संघ त्या आपल्या गावाच्या नावासाठी संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. आता दुर्गेश 11 अर्नाळा म्हणजे रेहान दुर्गेश 11 या सामन्याला कुठपर्यंत खेळतोय, किती पुढे नेऊन ठेवतोय, किंवा गुरुदत्त मनोलपाडा या मॅचला कधीपर्यंत टिकावून मैदानात ठेवतोय, याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. परंतु ही जी मॅच आहे या 2 अशा योद्ध्यांबरोबर आहे, किंवा अशा 2 योद्ध्यांमध्ये आहे की त्या मॅचला तितक्या सहजासहजी दोन्ही संघाने घेतलेलं नाहीये. बघा, एक एक पाऊल ठेवत असताना हळूहळू दबक्या दबक्या पावल्याने धावं बनवली जात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ती एक एक धाव जात असताना सुद्धा आपला पेशन्स कसा कायम राहील याच्यासाठी क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजेच गुरुदत्त मनोलपाडा करतोय. नक्कीच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळतोय. 2 लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. जयेश आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जात नाही. ज्या प्रकारे कलात्मकतेने फटकेबाजी, ज्या प्रकारचा खेळ करतोय, अतिशय प्रभावित आहे. जयेश या खेळाडूचा सातत्याने उल्लेख करावा असा वाटतोय. मग आज पालघर जिल्हा असेल, मुंबई उपनगर, मुंबई सिटी, मोठमोठ्या भल्या मोठ्या स्पर्धा आज बॉक्स क्रिकेटच्या बळावर, त्याच्या कौशल्यावर हे सातत्याने हा खेळाडू प्रभावित करणारा खेळ राहिलाय. आज वसई तालुक्याचा एक अभिमान म्हणून सातत्याने हा खेळाडूकडे पाहिला जात आहे. असा एक खेळाडू आहे का तर दुसरीकडे एक यंगस्टर दर्शन अहिरे. नाही, आणि खूप चांगला उल्लेख केला. जयेशकडे बाहेरच्या ठिकाणी जाऊन, मुंबई म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन त्याने आपल्या विभागाचं नाव मोठं केलंय जरूर, परंतु हे विसरून चालणार नाहीये. रोहन पाटीलने मागील 2 दिवसामध्ये जो काही खेळ दाखवलाय तो सर्वांच्या हृदयावरती वेगळी छाप सोडणार आहे. मग ते एका धावाचा षटक असो किंवा त्या अगोदर मारंबळपाड्याच्या अगेन्स्ट मारलेला तो चौकार असो, त्यामुळे हे जे बॅटल आहे ते रंगतदार होणार, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, एका भल्या मोठ्या संघांना आतापर्यंत पराभूत करत टॉप 6 मध्ये दाखल झाले. तर मॅचच्या दिशेनं नक्कीच येतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 13 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 12 आहेत. येणारे 12 चेंडू 10 धावा रोखावल्या जातील का, की दुसरीकडे ही सलामीवीर फलंदाजी ज्या धावा आतापर्यंत कोऱ्याने ओढतात, त्या कोऱ्याने ओढत असताना हा सामना देखील फिनिश होईल. कुमार गावड या वेळेला येतात. बघा, गावडची आवड वेगळी आहे. आता त्या आवडीनुसार किंवा स्वतःच्या सवडीनुसार
ते गोलंदाजी करत असताना या धावांना कसं वाचवतील ही टास्क आता कुमार समोर आहे. मृदुल, आपण जर का या अगोदरची JCC B आणि रेहान दुर्गेशिलनची मॅच जर बघितली असाल तर तिसऱ्या षटकामध्ये ती मॅच फिरली होती. विकास झस्करच्या षटकामध्ये 2 चेंडू डॉट आले होते. इथे सुद्धा तिसरं षटक आलंय. कुमार गावड ते षटक घेऊन आलाय आणि कुमार गावडने अशा प्रकारचा मॅजिकल स्पेल अनेक वेळा हाताळलाय. सो इथून या षटकामध्ये जे काय घडणार आहे त्याच्यावरती या मॅचचा रिझल्ट असणार आहे. ओ गरीबी में आटा गिला, दुष्काळात 13वा महिना, अशी काहीशी स्थिती या 2 धावा बक्षीस स्वरूपाने आलेले. धावफलक कुठवर जाऊन पोहोचलंय? 15 वरती. इथून अजूनही 8 धावांची गरज आहे आणि 8 धावांची गरज असताना 12 चेंडूंचा अवधी आणि 12 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. आता जी काही पावलं उचलायची आहेत ती आक्रमक होऊन उचलावी लागणार आहेत. तितका अग्रेसिव्ह प्लॅन तुम्हाला अंमलात आणावा लागणार आहे. जर तो अग्रेसिव्ह प्लॅन तुमच्याकडे नसेल तर कदाचित तुम्ही त्या मॅच पासून लांब होणार. जर तुम्ही तितक्या आक्रमक नाही झालात तर दुसऱ्याला ढील दिल्यासारखं होणार आहे. त्यामुळे गुरुदत्त मनवेलपाडा आता कोणता विचार करते? आयुष आणि जतीनला जरूर पुढे घेऊन आलेत, परंतु ते पुढे आल्यानंतर काय त्याचा प्रभाव दोन्ही फलंदाजावरती पडेल का? आलाय बोललो होतो, आक्रमक रूप धारण करावा लागणार आहे. आक्रमक रूप जोपर्यंत तुम्ही धारण करत नाही आहात तोपर्यंत या मॅच मध्ये परत येणार नाही आहात. हो, ऑन साइडला टॅप केलं चेंडूला, एका धाब्यासाठी सिंगल धाब येते आणि एका धाबाने धावफलक पुढे जात आहे. इथून जिंकलं तर डायरेक्ट सुपर 3 आहे. सुपर 3 मध्ये जे काही आयोजन कमिटीच्या माध्यमातून जो काही कॉन्सेप्ट बनवलेला असेल तिथपर्यंत जावं लागणार. परंतु सुपर 3 मध्ये येणं ही पहिली टास्क आहे. ज्यावेळेला तुम्ही 24 मध्ये होता त्यावेळेला क्वालिफाय होणं ही टास्क होती. 24 मधून 12 मध्ये आल्यानंतर तुम्हाला सुपर 6 मध्ये येणं टास्क होती. आता 6 मधून 3 मध्ये जाणं ही टास्क आहे. विसरून चालणार नाहीये तुम्ही केलेला तो चांगला खेळ, मग तो गुरुदत्त असो किंवा रेहान दुर्गेशिलवन. कुमारने जर का इथून येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 2 ते 3 चेंडू निर्धाव किंवा एखादी विकेट जरी घेतली तरी सुद्धा कहाणी बदलू शकते. आणि क्रिकेट हा बदलणारा खेळ आहे, वेळेला बदलणारा खेळ आहे आणि दिवसागणिक बदलणारा खेळ आहे. त्यामुळे इथे आता ही वेळ जर बदलली तर कदाचित हा खेळ सुद्धा बदलेल. नक्कीच, ज्याप्रमाणे अतिशय सुंदर उल्लेख केला तुम्ही, परंतु सामना आपण पाहायला गेला तर थोडासा आता कुठेतरी एकतर्फा जातोय. सेलिब्रेशन होतोय, टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, सर्व काही होतंय. कारण दुर्गेशिलवन संघ आपण पाहायला गेला तर थोडासा आता अधिक थोडा स्ट्रॉंग झोन मध्ये जातोय. 2 सलामीवर फलंदाज आतापर्यंत अतिशय सुंदर फलंदाजी केली जाते. खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं होतं, रणनीतीला साजेसा खेळ आणि त्या बलावर आतापर्यंत धावफलक पाहायला गेलं तर 21 धावा या धावफलकावर. मृदुल, याचं बीज कुठून रोवलं गेलं होतं? याचं बीज तुषार किन्नीची ती विकेट, त्रिफळाचीत बाद झाल्यानंतर आलेले ते दडपण आणि जतीन पाटीलने मारलेला तो षटकार, तिथून कहाणी थोडीशी बदलली आहे. तिथून जे दडपण गुरुदत्त मनवेलपाडावरती आलं ते बाजूला निघालेलंच नाही आहे आणि त्यामुळे ही सद्यस्थिती आपण बघत आहोत. हो, चांगला चेंडू फील्ड केला गेलाय, कोणती धाव नाहीये. कुमारने डॉट चेंडू जरूर हाताळलेत, परंतु त्या अगोदर No+1 चौकार या धावा आल्यात, त्या अडचणीची सबब आहे. टॅप केलं चेंडूला, एका धाब्यासाठी चेंडूला पाठवलंय. रेहान दुर्गेशिलवनचं कौतुक का? कारण ते दोन्ही खेळाडू जे ॲज अ ओपनर म्हणून आले त्यांनी फिनिशर रोलमध्ये स्वतःला आणून ठेवलं होतं. म्हणतात ना, खेळाडू तर बरेच आहेत, खूप आहेत, तुम्ही मॅच विनर बना. तुम्ही मॅच विनर बनणं गरजेचं आहे. मॅच विनर बनाल तर तुमची किंमत दुसऱ्याच्या नजरेमध्ये काहीतरी बनेल. तुर्तास एका धाब्याची गरज आहे. स्कोर लेवल झालाय आणि लेवल झाल्यानंतर आता गुरुदत्त मनवेलपाडाने पावलं अग्रेसिव्हली उचलायला सुरुवात केली आहे. काय अशा प्रकारचा प्रयत्न दुसऱ्या किंवा पहिल्या षटकाच्या शेवटी केला असता तर त्याचा फरक वेगळा जाणवला असता का? पहिल्या षटकाच्या शेवटी नाही, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा तुम्ही आलात 7 धावा पहिल्या षटकामध्ये झाल्या होत्या, 2चा फासला होता, तिथून जर का या हालचाली झाल्या असत्या, कारण हा स्तर तेवढा आहे, स्तर सुपर 6 आहे. नो बॉल मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला रेहान दुर्गेशिलवन या संघाने आणि टॉप 3 मध्ये पहिला दाखल होणारा संघ ठरतोय रेहान दुर्गेशिलवन. हार्ड लक गुरुदत्त मनवेलपाडा, खूप चांगला खेळ या अगोदर दाखवला होतात, परंतु या मॅच मध्ये थोडेसे आपण कमी पडलात, तरी सुद्धा आपलं तोंड भरून कौतुक. पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, केलतन मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. थँक्यू.
आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची